त्याने याआधी कधीच त्याला कुणाबद्दलही इतकं भरभरून बोलताना पाहिलं नव्हतं. त्याच्यासाठी डेव्हिलचं हे वागणं म्हणजे जगातलं 8वं आश्चर्य होतं. आता पुढे. डेव्हिल, तुला इतकं भरभरून बोलताना पाहून एक वेगळीच फिलिंग येते मला. तू असं पहिल्यांदाच तुझ्या प्रेमाबद्दल, तुझ्या मनातल्या भावनाबद्दल बोलत असशील ना, तेही इतक्या गंभीर परिस्थितीत. न राहून जॉन बोलतोच. नाही, हे पहिल्यांदाच नाहीये. याआधी मी खूप वेळा मयुरीसमोर माझं मन मोकळं केलंय. तिला माझ्या मनातील प्रत्येक भावना सांगितली आहे. मग ती तिच्याबद्दलची असो, माझ्या आईबाबांबद्दलची असो, किंवा मग आयुक आणि दद्दूबद्दलची. तिला सगळं माहीत आहे. मुख्य म्हणजे तिला माझं मन माहीत आहे. खरी गोष्ट तर ही आहे की मला तिच्याशी बोलताना किंवा तिच्याबद्दल बोलताना कधीच संकोच वाटला नाही आणि वाटतही नाही. तिचं स्थान माझ्या जीवनात असं आहे की अशक्य आहे माझं तिचा चेहरा नजरेसमोर आल्यावर न हसणं. आणि तेच आताही घडलं. तर त्यात नवल असं काय आहे? हो का? मग हे तुझ्या डोळ्यात अश्रू का आहेत? त्याचं कारण कळेल मला. प्रश्न जरी मयुरीच्या डोळ्यात मला माझ्याबद्दलचं प्रेम आहे तसंच दिसलं, पण तिने आमच्या नात्याबद्दल विचारलेला प्रश्न माझ्या काळजावर अगणित घाव करून गेला. याच गोष्टीचं मला वाईट वाटलं. बस बाबा बस. ऐकलं होतं की लोक प्रेमात वेडे होतात. आज त्याचं उदाहरणासह प्रत्ययही आला. जॉन त्याला साष्टांग दंडवत घालून बोलतो. पण बाबा, आता कामाचं पाहावं लागेल. मला एका खूप महत्त्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे. हो बोल तू, मी ऐकतोय. डेव्हिल, तू दिलेले ते पुरावे मी हेड ऑफिसरला शार्कला सेंड केले. त्याचा रिप्लाय आलाय की त्याने हे मिशन आपल्या दोघांवरच सोपवलंय. तेव्हा त्यांचं काय करायचं हे आपल्याला ठरवायचंय. बस शार्कला वेळच्या वेळी अपडेट देत राहायचंय. हरकत नाही. तसंही मी यात पडणारच होतो. पण जर मला पुन्हा ड्युटीवर जॉईन होऊन त्या लोकांना हवा तसा धडा शिकवता येणार असेल तर तेही करूयात. वाव, तू इतक्या सहज तयार होशील असं वाटलं नव्हतं मला. पण हरकत नाही. हे बघ, ही आहे त्या 2 रजिस्टर VIP नंबरची लाईव्ह लोकेशन. जॉन बोलतच त्याचा लॅपटॉप अनयसमोर धरतो. पण आता याची गरज नाहीये. ज्या अर्थी मयुरी आपल्या तावडीत सुखरूप आहे ते लोक पुन्हा एकदा तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. तेव्हा आपण त्यांना गाठूया. पुढचं बोल. हे तू दिलेले पुरावे सरकार जमा करण्याआधी मला असं वाटतं की तू एकदा स्वतःच्या सगळ्या शत्रूंना नीट आणि चांगल्या प्रकारे समजून घे. हा पॉईंट करेक्ट आहे. आता जोपर्यंत मयुरीला जाग येत नाही तोपर्यंत मी हे सगळं नक्कीच परत एकदा चेक करून घेतो. अनय तिथे बाजूलाच असलेली फाईल उचलत बोलतो. अनयने त्याने तयार केलेली ती फाईल पूर्ण चेक केली आणि परत येऊन जॉन समोर बसला. जॉन, मला भावना आत्याच्या पेन ड्राईव्हमध्ये जी काही माहिती मिळाली होती ती तर तुला माहीतच आहे. त्यात आत्याने ज्या गुन्हेगारांची नावे घेतली होती ती म्हणजे संजय दिनकर, अजय सावंत, प्रथमेश निंबाळकर. पण अजून एक व्यक्ती आहे जी माझ्या संशयाच्या घेऱ्यात आहे. ती म्हणजे प्रथमेशची बहीण प्रिया निंबाळकर, जी मागच्या गेली 7-8 वर्षापासून गायब आहे. जगासाठी ती 7 वर्षांपूर्वी एका कार ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाली. पण मला माझ्या सूत्रांकडून समजलं की हे खरं नाहीये. आपल्याला मिळालेल्या पुराव्यांवरून हे जरी सिद्ध होत नसलं की या तिघांसोबत प्रिया निंबाळकर या तिघांच्या बरोबर नव्हती, तरी हे समजतं आहे की कुणीतरी अशी एक चौथी व्यक्ती होती जी या तिघांना मदत करत होती. हे दोन्ही पेन ड्राईव्ह मिळाल्यापासून मी या चौथ्या व्यक्तीचा शोध घेतोय. पण मला अजूनपर्यंत अशी कुठलीच कडी नाही मिळाली जी मला या चौथ्या व्यक्तीपर्यंत घेऊन जाईल. अनय त्याच्या हातातील फाईल तिथेच समोर असलेल्या छोट्या टेबलावर ठेवून बोलतो. ते दोन्ही पेन ड्राईव्ह मी पाहिले. त्यामुळे तुझं म्हणणं मलाही पटतंय की एक चौथी कडी आहे जी मिसिंग आहे. पण डेव्हिल, इफ यू डोंट माइंड, मला तुझ्या हत्याचा, इनफॅक्ट तुमच्या सगळ्यांचाच फास्ट कळू शकतो का, ज्यामुळे तुम्ही सगळे यात कसे फसले. कदाचित ती चौथी कडी जी तुम्हाला सगळ्यांना सापडत नाहीये ती मला समजेल, कारण हे सगळं तुझ्यासोबत किंवा तुझ्या जवळच्या व्यक्तींबरोबर घडलंय. त्यामुळे तू ह्या घटनांना कितीही नाही म्हटलं तरी भावनिक दृष्टीने पाहतोय. पण माझं तसं नाहीये. मी या केसशी कुठल्याही भावनिक दृष्टीने जोडला गेलेला नाहीये. त्यामुळे तुला समजतंय ना मला काय म्हणायचंय ते.
मला हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे, अगदी मयुरीचा फास्टसुद्धा, कारण कुठे ना कुठे तिचाही या सगळ्यांशी संबंध आहे. तू बोलतोय ते पटतंय मला. मी सांगतो तुला सगळं. या सगळ्याची सुरुवात 22 वर्षांपूर्वी झाली, जेव्हा साधना आणि भावना आत्या त्यांच्या नवीन कंपनीसाठी पार्टनर्स शोधत होत्या. मग अनयने जॉनला साधना आणि भावनाचं घरी येणं, अभिला भेटणं, नवीन कंपनी सुरू करणं, ज्यात विशाल आणि अभिचे मित्र त्यांना सामील होणं, त्याच्याचकडून मीडिया पार्टनर म्हणून निंबाळकर बहीण भावाचं त्यांच्या कंपनीत सामील होणं, त्यानंतर अभि आणि साधनाचं ठरलेलं लग्न आणि झालेला साखरपुडा, ज्यानंतर अचानकच माहीत नाही का पण भावनाचं बदललेलं वागणं, कंपनीपासून सतत दूर पळणं आणि मग कॉन्फरन्ससाठी म्हणून बाहेर जाण्याचा हट्ट करणं. भावनाच्या अनुपस्थितीत साधनाचं सगळी कंपनी सांभाळणं, अभिचंही काही कामासाठी बाहेर जाणं आणि त्या पिरियडमध्ये साधनाचं गायब होऊन नंतर नको त्या अवस्थेत तिचं प्रेत सापडणं. त्यानंतर अभि आणि भावनाच्या नात्यात आलेला दुरावा आणि मयुरीचा जन्म झाला. इथपर्यंत सांगितल्यावर अनय अचानक गप्प झाला. मयुरीच्या भूतकाळाबद्दल जॉनला सांगावं की नाही यात त्याचं स्वतःशीच द्वंद्व चालू होतं. डेव्हिल प्लीज, मला माहीत आहे की मयुरीच्या बाबतीत तिच्या भूतकाळात जे काही घडलं असेल ते नक्कीच वाईट असणार आहे, पण जर त्या चौथ्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं असेल तर मला सगळं जाणून घेणं गरजेचं आहे. अनयला विचार करताना पाहून जॉन बोलतो. त्याला भूतकाळात काय घडलं हे जरी माहीत नसलं तरी अनयचा चेहरा, त्यावरचे भावच सांगत होते की अनय द्विधा मनस्थितीत आहे म्हणून. अनय प्लीज, तू मयुरीवर प्रेम करतो हे मला माहीत आहे, त्यामुळे तुला हे वाटणं की तिचा वाईट पास कुणालाही समजू नये हे वाटणंही साहजिकच आहे, पण मी जे काही करणार आहे ते तिच्यासाठी चांगलंच आहे. सो प्लीज, मला कळायला हवं की तिच्यासोबत ही नक्की काय घडलं होतं. तिची आई म्हणजेच तुझी भावना आत्या, तिच्या सोबत काय घडलं. प्लीज, तू एक ऑफिसर आहे, तुला असं भावनिकदृष्ट्या खचून जाता येणार नाही, ते चालणारच नाही. जॉन खूपच तळमळीने बोलत होता. आज कित्येक वर्षात त्याने पहिल्यांदाच अनयला त्याच्या खऱ्या नावाने आवाज दिला होता. सॉरी जॉन, मी जरा भरकटलो होतो. मी तुला सांगतो मयुरीसोबत नक्की काय घडलं होतं तेव्हा. त्या दिवशी मयुरीचा 10वीचा निकाल लागला होता आणि असं म्हणत अनयने परत एकदा सांगायला सुरुवात केली. अनयचं बोलून झालं तसं त्याने समोर जॉनकडे पाहिलं तर तो कसल्या तरी विचारात होता. काय झालं जॉन, कसला विचार करतोय. अनय, जिथपर्यंत मयुरीला आठवतं होतं तिथपर्यंत सगळं सत्यच असणार आहे, पण त्याच्या पुढची गोष्ट जी तुला तिच्या त्या आंटीने, वेदा आंटी. जॉन बोलतच होता तोच अनय बोलला. हो तेच तर, त्या वेदा आंटीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तू तपासून पाहिली की त्या खरं बोलत आहेत की नाही म्हणून. आणि अजून एक म्हणजे तो मोबाईल नंबर जो मयुरी त्या दिवशी तिच्या आईच्या फ्रेंडचा म्हणून डायल करत होती, तो शोध घेतला की तो खरंच तुमच्या त्या आंटीचाच होता का. म्हणून मला वाटतं प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासावी आणि जोपर्यंत ती चौथी व्यक्ती आपल्याला मिळत नाही तोपर्यंत सगळेच माझ्या संशयाच्या घेरात असतील. जॉन कसला तरी विचार करत होता. त्याची नजर एकटक त्या फाईलवर रोखलेली होती आणि आता काही करून तो त्या चौथ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार हा निश्चयही त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. तर इकडे सचिन, तू मला अजूनही मयुरीबद्दल काहीच सांगितलं नाही आहेस. काही समजलंय का. तिला शुद्ध आली आहे का, आणि आली आहे तर मग तिची मेंटल कंडिशन कशी आहे. मनस्व खूप जास्त चिडला होता. सॉरी सर, बट तिथे त्यांचा कुठलाही गार्ड नाही आहे. तिथे सिक्युरिटीसाठी सुद्धा त्यांच्या संघटनेची माणसं आहेत आणि तुम्हाला माहीत आहे की त्या संघटनेची कुठलीही व्यक्ती काहीही झालं तरी कुठलीच इन्फॉर्मेशन लीक करत नाही. मी खूप ट्राय केलं बट आय वॉज फेल सर, सॉरी. सचिन मान खाली घालत बोलतो. इट्स ओके सचिन, तुला सॉरी म्हणायची गरज नाही आहे, चूक माझीच आहे. मी अनयला खूप हलक्यात घेतलं, पण तो माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त फास्ट निघाला. त्याने 24 तासाच्या आत मयुरीला शोधून स्वतःबरोबर नेलं. मला वाटलं होतं की 24 तास पुरेसे होतील माझ्या कामासाठी, आणि एकदा का मयुरी सगळं विसरली की मग अनय ठरवून सुद्धा तिला स्वतःबरोबर नेऊ शकला नसता. पण नेहमीच आपल्याला हवं तेच घडेल असं नाही आहे ना. हरकत नाही, बस एकदा का मयुरीची कंडिशन समजली की बस, मग मी कसंही करून मयुरीला अनयपासून वेगळं करून परत इथे घेऊन येईल.
माझी सख्खी जुळी बहीण माझ्या नजरेसमोर इथे माझ्यासोबत आणि आईसोबत राहील. मनस्व बोलतच होता तोच सचिनचा फोनची मेसेज टोन वाजली. तसं मनस्वचं लक्षही त्याच्याकडे गेलं. सॉरी सर, पण एक बॅड न्यूज आहे. प्रथमेश सर आज रात्री परत येत आहे आणि उद्यासाठी त्यांनी एक छोटीशी पार्टी ऑर्गनाईज केली ज्यात तुम्हालाही सामील व्हायचंय अशी त्यांची ऑर्डरच आहे. सचिन त्याच्या फोनमध्ये पाहत बोलतो. अजून कोण कोण येणार आहे पार्टीला? मनस्व खांदे उडवत बोलतो. त्याच नेहमीच्या व्यक्ती ज्यांना तुमच्या आईबद्दल माहीत आहे. सचिन सवयीप्रमाणे पटकन बोलतो, पण तो कसल्या तरी दुसऱ्याच विचारात होता हे मनस्वच्या नजरेतून सुटले नाही. व्हॉट हॅपन सचिन, कसला इतका विचार करतोय? इफ यू डोंट माइंड सर, मी तुम्हाला काहीतरी विचारू? विचार. सर, तुम्ही मयुरी मॅमला इथे आणणार होता म्हणजे एका अर्थी तुमच्या वडिलांना हे समजणार होतं की तुम्हाला त्यांच्याबद्दल, भावना मॅमबद्दल आणि तुमच्या खऱ्या वडिलांबद्दल सगळं माहीत आहे. मग तुम्ही त्यांना कसं हँडल करणार होता? सर, म्हणजे तुम्हालाही माहीत आहे की काही बाबतीत तुमचे वडील किती खतरनाक आहे आणि त्यातील एक गोष्ट म्हणजे तुमची आई. अरे काय हे सचिन, माझ्यासोबत राहून तुला हेही समजलं नाही का की मी कुठलीही गोष्टही विनाकारण करत नाही म्हणून? हरकत नाही, तू विचारलंच आहेस तर सांगतो. मी उगाच नाही आईच्या आणि साधना मावशीच्या त्या जुन्या बंद पडलेल्या कंपनीत ते पुरावे ठेवले. पण एक मात्र आहे, जोपर्यंत अनयला ती चौथी व्यक्ती कोण होती हे समजत नाही तोपर्यंत सगळे पुरावे त्याच्या जवळ असूनही तो काहीच करू शकत नाही हे नक्की. त्यासाठी त्याला ती चौथी व्यक्ती शोधावी लागेल आणि त्या चौथ्या व्यक्तीसाठी त्याला मयुरीचा फास्ट खूपच जास्त बारकाईने तपासावा लागेल. मनस्व बोलत होता पण त्याच्या चेहऱ्यावरचा राग सचिनला गोंधळात टाकणारा होता. आता संध्याकाळ सरून रात्र झाली होती. अनय मयुरीला घेऊन जाऊन आता 18 तास झाले होते आणि तरीही मनस्वला मयुरीच्या मेंटल कंडिशनबद्दल काही समजलं नव्हतं आणि तिसरा डोस दिलेला नसल्याने तिची अवस्था काय असेल याची त्याला कल्पनाही करवत नव्हती. मनस्व त्याच्या रूमच्या खिडकीत उभा राहून विचार करत होता. सर, मनस्व विचार करत होता तोच सचिनचा आवाज आला. मनस्व सर. आधी आवाज देऊनही मनस्वचा काहीच रिप्लाय न आल्याने सचिन परत आवाज देतो. हो सचिन, बोल, काय म्हणायचंय तुला? मनस्व त्याच्या विचारातून बाहेर येत बोलतो, पण त्याच्या मनातील अस्वस्थता त्याच्या चेहऱ्यावरून लपत नव्हती. सर, ते म्हणजे आपल्या सूत्रांकडून समजले की मिस्टर अनयने 7 वर्षांपूर्वी मयुरी मॅमने कॉल केलेला नंबर चेक केला आहे. त्यांना समजलंय की तो नंबर नक्की कुणाचा होता. आता त्यांना समजलंय की तेव्हा मॅम कुणाला कॉल करत होत्या आणि त्यांच्या मदतीसाठी तिथे आलेली व्यक्ती नक्की कोण होती. आता ते सत्याच्या फार जवळ आले आहेत. ती वेळ ही जवळ नाही जेव्हा त्यांना 7 वर्षांपूर्वीची घडलेली घटना जशीच्या तशी समजेल. सचिन मनस्वच्या चेहऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव पाहत बोलतो. तो मागच्या 10-12 वर्षांपासून मनस्व बरोबर होता. जेव्हा मनस्व फक्त 10 वर्षाचा होता, सुरुवातीचे काही वर्ष त्याला मनस्व इतर सामान्य मुलांसारखाच वाटायचा. त्यानंतर जेव्हा त्याची आई म्हणजेच भावना आली तेव्हा तर तो आणखीनच आनंदी राहायला लागला होता. तो त्याच्या आईबाबांची प्रत्येक गोष्ट ऐकायचा, ते म्हणतील तेच करायचा. सचिनसाठी ते कुटुंब इतर सामान्य कुटुंबासारखंच एक आनंदी कुटुंब होतं. पण त्या कुटुंबातील काही चेहऱ्यांमागचे खरे चेहरे अजून कुणालाही माहीत नव्हते. एक दिवस मात्र अचानकच मनस्वचं वागणंच बदललं. तो खूप जास्त रागीट, चिडचिडा झाला होता. सतत त्याच्या वडिलांचा राग करायचा, त्यांना उलट उत्तर द्यायचा. पण भावनाशी असलेल्या त्याच्या वागण्यात नगभरही बदल झालेला नव्हता. आणि नंतर सुरू झाला एक वेगळाच खेळ. मनस्व नेहमी कुणालाही न कळू देता घरातून बाहेर जायचा आणि खूप उशिराने परत यायचा. प्रथमेश कामात बिझी असायचे त्यामुळे त्यांना समजायचं नाही. भावनाला तो काहीही थापा मारायचा, पण सचिनला मात्र त्याच्या प्रत्येक हालचालीबद्दल माहीत असायचं. हळूहळू सचिनच्या लक्षात आलं की मनस्व आधीपेक्षा पूर्ण बदलला आहे. हा मनस्व खूप जास्त वेगळा होता. पण एक गोष्ट होती, या मनस्वचाही सचिनवर पूर्ण विश्वास होता आणि सचिनला त्याच्या विश्वासाला ठेच लागू द्यायची नव्हती.
म्हणून मग तोही मनस्वच्या या खेळात सामील झाला. पूर्ण सत्य तर त्यालाही माहीत नव्हतं, पण इतकं तर त्यालाही समजलं होतं की काहीतरी असं घडलंय जे खूप वाईट आहे, जे खूप चुकीचे आहे. सचिन, तुझं लक्ष कुठे आहे? मी तुला केव्हाचा आवाज देतोय? मनस्व स्वतःच्याच विचारात असलेल्या सचिनला हलवत बोलतो. सॉरी सर, आय एम रिअली सॉरी. काय म्हणत होता तुम्ही? मनस्वच्या आवाजाने भानावर आलेला सचिन पटकन बोलतो. मी म्हणालो, मयुरीबद्दल काही समजलंय का तुला? ॲक्च्युली नो सर, वी कॅन फाइंड आउट एनी इन्फॉर्मेशन अबाउट हर. सॉरी सर. त्यांच्या आजूबाजूला सिक्युरिटी खूप जास्त स्ट्रिक्ट आहे, त्यामुळे काहीच समजत नाही आहे त्यांच्याबद्दल. सचिन निराश होत बोलतो. मीन्स इट्स टाईम टू मीट मिस्टर अनय देसाई. तसंही कधी ना कधी तर समोरासमोर यायचंच होतं, मग आज का नाही? मनस्व ही स्वतःशीच काहीतरी विचार करून बोलतो. पण सर, तुम्ही काय म्हणून त्यांच्यासमोर जाणार? प्रथमेश निंबाळकर यांचा मुलगा म्हणून की ती व्यक्ती बनून जिने त्यांच्या बायकोचं अपहरण केलं होते? ते तर तेव्हा ठरेल जेव्हा त्यांना त्या चौथ्या व्यक्तीबद्दल समजेल. तोपर्यंत काहीच ठरवायचं नाही. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.